मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोठे काका शांतनूला सांगतात की पल्लवीला तुझं प्रेम नको आहे. शांतनू सांगतो तसं काही नाही असं म्हणून त्याला पल्लवीला दिलेला शब्द आठवतो की घरच्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी मला थोडा वेळ दे. तेव्हा शांतनू एकदम शांत राहतो. तर सुपर्णा त्याला जाब विचारत असते की पल्लवीने तुझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली आहे का. तेव्हा शांतनू सुपर्णाजवळ जातो आणि तिला सांगतो तरीही मला थोडा वेळ हवा आहे. तर सुपर्णा अजूनच चिडते आणि आज पण तू प्रदीप भाऊजींनी जेव्हा कॉल केला तेव्हा पल्लवीबरोबर होतास का असं विचारते. तेव्हा शांतनूला आठवतं की नंदितामध्येच पल्लवी असं बोलली होती. तेव्हा तो लगेच सर्व सत्य सांगतो की हो, मी आज पल्लवीबरोबरच होतो कारण तिला आज माझी खूप गरज होती. तिची बहीण प्रेग्नेंट आहे, त्यामुळे मी आज नंदिता ताईच्या घरी गेलो होतो. तेव्हा सुपर्णाला खूपच राग येतो. तर शांतनू ठणकावून सर्वांना सांगतो जेव्हा जेव्हा माझी गरज पल्लवीला लागेल तेव्हा मी तिला मदत करणारच. हा मोठे काका सुपर्णा आणि ज्योतीला खूपच राग येतो. तेव्हा तो मोठे काका आणि सुपर्णाला जरा स्पष्टच सांगतो की मी माझा निर्णय घेतला आहे. मला माझी योग्य दिशा सापडली आहे. मी पल्लवी सोडून इतर कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही आणि हा माझा शेवटचा शब्द आहे. हे ऐकून सुपर्णा आणि मोठ्या काकांना धक्का बसतो. तेव्हा तो फ्रेश व्हायला जातो. तर सुपर्णाला खूप राग आलेला असतो. तेव्हा ती मनात विचार करत असते हे प्रकरण हाताबाहेर गेलं आहे. आता आम्हाला आमची खेळी खेळावंच लागणार आहे. आता फक्त समजलं पाहिजे की पल्लवीने शांतनूला होकार दिला आहे, मग तिला शांतनूच्या आयुष्यातून मी उठवणारच. तर इकडे पल्लवी एकटीच उदास बसलेली असते. ती हॉस्टेलच्या रूममध्ये असते. तेव्हा तिला नंदिताबद्दल सर्व गोष्टी आठवू लागतात. ती पूर्ण रात्रभर जागी असते आणि खूपच रडत असते. त्यानंतर ती आपल्या आयुष्यावर एक कविता लिहिते. दुसऱ्या दिवशी पल्लवी कॉलेजला जाण्यासाठी तयार होत असते. तेव्हा ती विचार करत असते की नंदिता ताईला त्या सैतानापासून सुटका हवी होती, परंतु आता ती त्याच्याच बाळाची आई होणार आहे. माझ्या नंदिता ताईच्या आयुष्यात काय असेल काय माहीत. पल्लवीला नंदिताची खूप काळजी वाटत असते. तेव्हा ती खूप रडत असते. तर नियतीच्या मनात काय असेल असा ती विचार करत असते. त्यानंतर ती आवरून कॉलेजमध्ये येते. ती नंदिताचाच विचार करत असते. ती विचार करत असते की सुखाचं आयुष्य जगणं हा माझ्या नंदिता ताईचा हक्क आहे आणि मी तिला तो हक्क मिळवून देणार. काही झालं तरी मी तिची साथ कधीही सोडणार नाही. तर दुसरीकडे शांतनू पल्लवीला फोन करत असतो, परंतु पल्लवी फोन उचलत नाही. तेव्हा शांतनूला खूप वाईट वाटतं. त्याला माहीत असतं की ती खूप टेन्शनमध्ये असेल. तेवढ्यातच गीता तेथे येते. शांतनू काय झालं तिला विचारतो, कारण गीता खूप अपसेट असते, खूप नर्वस असते, परंतु गीता काही केलं सांगत नाही. तेव्हा शांतनू बळजबरीने तिला खाली बसवतो आणि पुन्हा काय झालं विचारतो. तेव्हा पल्लवीच्या विषयावरून बाबा आम्हाला खूप काही बोलले, ज्योतीलाही बोलले. बाबांनी आमच्या दोघींनाही ताकीद दिली की पल्लवीशी बोलायचं नाही, तिच्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. तू दादा, तुला एक सांगू का, पल्लवी खरंच खूप चांगली आहे. ती तुझी चांगली आयडल पार्टनर पण बनू शकते. तेव्हा शांतनू बोलतो की तुला वाटतं ना की पल्लवी चुकीची नाही. स्पष्टपणे प्रदीप काकांना सांगून टाक की मला पल्लवीशी संबंध तोडायचा नाही, मला तिच्याशी फ्रेंडशिप करायची आहे. तेव्हा गीता बोलते तुला माहीत आहे ना आपल्या घराचा नियम की घरातल्या मुलींनी मोठ्यांसमोर बोलायचं नाही, मग आगाऊपणा समजला जातो. तेव्हा शांतनूला लगेच पल्लवीचं बोलणं आठवतं. तुमच्या घरातील माणसे, तुमच्या घरातल्या चालीरीती ह्या माझ्या मार्गातील अडथळा ठरू शकतात. तेव्हा शांतनूला एवढं विचार करताना पाहून गीता त्याच्याजवळ जाते आणि विचारते काय झालं. तेव्हा शांतनू सांगतो इथून पुढे तुला कसलाही त्रास होणार नाही. तुला पल्लवीशी मैत्री तोडायची नाही ना, तू ती तोडू नको, हवं तर मी प्रदीप काकाशी बोलतो. तेव्हा गीता खूपच खुश होते आणि शांतनूला मिठी मारते. शांतनू गीताला सांगतो तुला जर काही हवं असेल, मनातील शेअर करायचं असेल तर तुझा दादा नेहमी तुझ्याबरोबर असेल आणि आता थोड्याच दिवसात सर्व काही टेन्शन पण मिटणार आहे. आता खुश ना असं तो गीताला विचारतो. तेव्हा गीता हो बोलते आणि लगेच तिथून जाते. दुसरीकडे गौरव कामावर चाललेला असतो. तेव्हा त्याला खूप उशीर झालेला असतो. तो नंदिताला सारखाच आवाज देत असतो आणि आजच्या दिवस मला चहा मिळेल की नाही असंही तिला विचारत असतो. तर नंदिता किचनमध्ये खूपच पटापट कामं उरकत असते. तेव्हा तिला चक्कर येत असते, तरीही ती तशीच कामं करत असते.
पटकनच डबा भरते आणि गौरवसाठी डबा आणि चहा घेऊन बेडरूममध्ये येते. गौरव तिच्यावर खूपच ओरडतो आणि एक पण काम धड करता येत नाही का असं नंदिताला विचारतो. नंदिताला अचानक चक्कर येऊ लागते. तेव्हा गौरव बोलतो, झाली का तुझी नाटकं चालू? तू जगातील एकमेव स्त्री नाही की जी पहिल्यांदा गरोदर राहिली आहे. अशा अनेक स्त्रिया आहेत. मी हे कुठून ब्याद आणलं मला तेच समजत नाही, असं म्हणून तो नंदिताला खूपच काही बोलत असतो. तर नंदिताला अचानक पुन्हा चक्कर येऊ लागते. त्यानंतर तो चहा पित असतो. चहा खूप कडवट झाला आहे असं म्हणून तो चहाचा कप फेकून देतो. तर नंदिताला खूप वाईट वाटतं. तेव्हा ती दुसरा चहा करण्यासाठी जाते. तेव्हा तो नाही असं बोलतो. त्यानंतर नंदिता खूप रडू लागते आणि त्याच्याकडे पैसे मागू लागते. तेव्हा तो कशाला पैसे पाहिजेत असं विचारतो. तेव्हा नंदिता सांगते, डॉक्टरांनी मला गोळ्या आणायला सांगितले आहेत. तेव्हा गौरव सांगतो, माझ्याकडे अजिबात पैसे नाही. तर नंदिताला खूप वाईट वाटतं. तेव्हा तिचा चेहरा पाहून तो बोलतो, देतो ग बाई तुला पैसे, असं म्हणून 500 रुपयाची नोट तो तिच्या हातावर टेकवतो. तेव्हा नंदिता बोलते, एवढे पैसे पुरणार नाहीत. तेव्हा माझ्याकडे एवढेच पैसे आहेत, असं तो नंदिताला बोलतो आणि रागातच तेथून जातो. तेव्हा नंदिताला खूपच वाईट वाटतं. ती तशीच रडत बसते. तर इकडे पल्लवी कॉलेजमध्ये येते. तिचं कशातच मन लागत नसतं. तेव्हा ती विचार करत एका ठिकाणी बसते. तेवढ्यातच वैदही तेथे येते आणि काय झालं पल्लवी असं विचारते. तेव्हा वैदही नंदिताला नोट्स देते. पल्लवीचा पडलेला चेहरा पाहून वैदही काही टेन्शन आहे का विचारते. परंतु पल्लवी काहीच सांगत नाही. तर वैदही लेक्चरसाठी जाते. तर पल्लवी नोट्स पाहू लागते. तेवढ्यातच निहारिका तेथे येते आणि त्या नोट्सवर हात ठेवते. तेव्हा पल्लवीला हे पाहून धक्का बसतो. तू इथे काय करते असं निहारिका पल्लवीला विचारते. तर मला वाद घालायची तुमच्याशी इच्छा नाही असं पल्लवी उत्तर देते. तर मी तुला चांगलं विचारलं आहे, निहारिका बोलते. तेव्हा मी अगोदर तुम्हाला हे उत्तर दिलं असतं तरी तुम्ही माझ्याशी वेगळं कारण काढून भांडलाच असता, असं पल्लवी चोखपणे तिला सांगते. निहारिका मोठ्यानेच तिला शटअप असं बोलते. पल्लवी निहारिकाचं बोलणं न ऐकता तशीच पुढे चाललेली असते. तेव्हा निहारिका तिचा हात पकडते आणि थांबवते आणि हाऊ डेअर यू असं म्हणून तुझ्या प्रोफेसरला पण इग्नोर करणार आहेस का असं विचारते. तेवढ्यातच पल्लवीला नंदिताचा कॉल येतो. तेव्हा तू फोन आला म्हणून माझं बोलणं आता टाळणार आहेस का, निहारिका तिला विचारत असते. पल्लवी नाही असं उत्तर देते. तर निहारिका सांगते, मी या कॉलेजमध्ये परमनंट झाली, ते फक्त तुला त्रास देण्यासाठी, असं म्हणून ती तेथून जाते. तर पल्लवी विचारात पडते. तेवढ्यातच पुन्हा नंदिता पल्लवीला फोन करते. नंदिता खूप घाबरलेली असते. तेव्हा पल्लवी काय झालं विचारते. तेव्हा नंदिता जरा अडखळतच तिला सांगते की डॉक्टरांनी मला औषधं आणायला सांगितली आहेत, त्यासाठी थोडे पैसे कमी पडत आहेत, तुझ्याकडे आहेत का. तेव्हा पल्लवी हो बोलते आणि गौरव भाऊजींनी नाही दिले का असं विचारते. त्यानंतर ती गौरवचा विषय टाळते आणि नंदिताला सांगते की मला औषधांची सर्व लिस्ट व्हॉट्सअप कर, मी तुझ्यासाठी औषधं घेऊन येते. तेव्हा नंदिता हो बोलते आणि फोन ठेवते. तेव्हा पल्लवी नंदिताचाच विचार करत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शांतनू पल्लवीला शोधत असतो. बबन शांतनूला सांगतो, पल्लवीताई मगाशी खूप रडत होती. शांतनूला खूप टेन्शन येतं. तर दुसरीकडे नंदिता पल्लवीला आपला निर्णय सांगते, मी आता अबॉर्शन करणार आहे. हे ऐकून पल्लवीला धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.